ओके. सभापती महोदय, आजच्या शोक प्रस्तावावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांचं 28 जानेवारीला जे दुःखद निधन झालं आणि आज त्यांचा शोक प्रस्ताव सभागृहात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, माझा आणि अजितदादांचा खऱ्या अर्थानं संपर्क 1992ला मी ज्यावेळेस शासकीय सेवेत होतो आणि प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून मी काम करत असताना खऱ्या अर्थानं माझा आणि अजितदादाचा संपर्क आला. नंतरच्या काळामध्ये माननीय विरोधी पक्षनेते म्हणून भुजबळ साहेब आले, त्यावेळेस खऱ्या अर्थानं विरोधी पक्षात आम्ही असताना मग तिथं अजितदादा असो, RR पाटील असो, भुजबळ साहेब असो, असं एकत्रित काम करत असताना विरोधी पक्षात खऱ्या अर्थानं अजितदादाला जवळून परखण्याचा, अजितदादासोबत काम करण्याचा, अजितदादाचे प्रत्येक पैलू समजून घेण्याचा मला योग आला. त्यानंतर पुढचा काळ 98चा काळ होता. 98च्या काळामध्ये ज्यावेळेस काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन निर्मिती झाली, त्या काळामध्ये सुद्धा मी दादासोबतच होतो आणि पुढचा काळ आपल्याला माहीत आहे. अजितदादा एक असं व्यक्तिमत्व होतं की जे सत्य आहे ते सत्य म्हणणारा तो व्यक्ती होता. कितीतरी वेळ इथं भरपूर लोक बसलेले आहे. आम्ही त्यांच्यासोबत काम केलं. शशिकांत शिंदे साहेब असतील, प्रतापजी सरनाईक असतील, त्यानंतर आमचे बाकीचे सहकारी असतील. अजितदादा कोणत्याही मिटिंगमध्ये असो, अजितदादा पवारसाहेबांच्या समोर असो, कोणाच्याही समोर जे गोष्ट अजितदादाला पटली नाही ती अजितदादांनी परखडपणे त्या गोष्टीला विरोध केला, असं कधीच झालं नाही. मग ते मंत्रिमंडळात असू द्या, वेगवेगळ्या ठिकाणी असू द्या, कुठंही अजितदादाला जी गोष्ट पटली नाही त्या गोष्टीला विरोध करायचा हा त्यांचा एक महत्त्वाचा गुण होता. आम्ही त्यांना म्हटलं, मी बऱ्याच वेळ त्यांना म्हणत होतो की दादा, आपण एवढ्या सर्व लोकांच्या समोर मीटिंगमध्ये पवारसाहेबांना विरोध करता, आपण त्यांनी म्हटलेलं त्याच्या विरुद्ध भाषेने बोलता. तर ते सांगत होते, खोडके, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण त्यांचा आदर करतो, पवारसाहेबांचा आदर करतो, सर्वांचा आदर केला पाहिजे, परंतु जे आपल्याला पटत नाही किंवा जे आपल्याला असं वाटते की हे चूक होऊन राहिलं तर ते आपल्या नेत्याला सांगणं आपलं काम आहे आणि ते आपण परखडपणे सांगितलं पाहिजे. ही गोष्ट आम्ही त्यांच्यापासून शिकत आलेलो आहे. त्यानंतर जर पुढच्या काळात एक वेळ असाच एक प्रसंग मला आठवतो. एका नेत्यानं मला खूप महत्त्वाची गोष्ट की जी मी कोणाजवळ सांगितली नाही पाहिजे अशी मला सांगितली आमच्या अंतर्गत पार्टीमध्ये, आणि ती गोष्ट मी अजितदादाला सांगितली. त्या दिवशी अजितदादानं मला एक सल्ला दिला की खोडके, जो व्यक्ती आपल्याला विश्वासानं एखादी गोष्ट सांगतो ती गोष्ट आपण मरेपर्यंत कोणालाही सांगितली नाही पाहिजे. याच्यानंतर माझा जरी आज फायदा आहे की तुम्ही मला जे सांगून राहिले की ती माझ्या फायद्याची गोष्ट आहे, तरी मी तुम्हाला एक सल्ला देतो की तुम्ही याच्यानंतर अशा गोष्टी कोणाजवळही सांगितल्या नाही पाहिजे. म्हणजे त्याचं एक निश्चित होतं की जो आपला सहकारी आहे त्या सहकार्याला व्यवस्थित सल्ला देण्याचं काम अजितदादा त्या काळात प्रत्येक वेळेस आम्हाला करत होते. आपल्याला माहीत आहे की विधानसभेचं अधिवेशन असो की कोणतंही काम असो, मी सातत्यानं अजितदादासोबत राहत होतो. विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेस 20-22 वर्ष मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. ते ज्यावेळेस विधानमंडळाच्या गेटवर आतमध्ये येत असतील त्याच्या आधी मी 9 वाजता आल्यानंतर रोज जवळपास सर्व अभ्यास करून घ्यायला जायचं आणि त्यावेळेस त्यांना थोडंसं येता सर्व ब्रीफ करायचं की आज विरोधी पक्षाची स्ट्रॅटेजी काय आहे, हाऊसमध्ये काय होणार आहे, काय करायचं आहे, हे सातत्यानं त्यांना ब्रीफ केल्यानंतर खऱ्या अर्थानं ते पुढच्या आपलं विधानसभेतलं कामकाज करत होते. आज माझी भावना एवढी तीव्र होती की कारण की आज ज्यावेळेस मी पहिल्यांदा गेटवर आलो सकाळी 9 वाजता तर मला लक्षात आलं की मी आज अजितदादाला आत घेऊन येऊ शकणार नाही, आणि त्यावेळेस जड अंतकरणानं आम्हाला आमच्या सुनेत्रा वहिनींना आत आणण्यासाठी आम्ही सर्वजण तिथं उपस्थित होतो.
1 महिन्याच्या आधी 9 जानेवारीला माझा अमरावतीला अजितदादा आले होते या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान. त्याच्या 1 महिना आधी माझा फार मोठा ॲक्सिडेंट झालेला होता की मी मरता मरता वाचलो होतो. आणि त्या सभेच्या वेळेस 9 जानेवारीला मला ते बोलले की खोडके, आपण ज्यावेळेस एखादं लोकप्रतिनिधी होतो त्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी राहतो, त्यावेळेस आपण कुटुंबाचं नसतो, आपण जनतेचं झालेलं असतो. आपल्याला प्रत्येकाला आपल्या जबाबदारीनं वागलं पाहिजे. तुम्ही त्या स्कूटरवर फिरत असताना तुमचा ॲक्सिडेंट झाला, उद्या तुम्हाला काही झालं असतं तर तुम्ही हे जे काम अंगावर घेतलेलं आहे हे कोणी केलं असतं. म्हणजे त्यांनी सांगायचा उद्देश असा होता की जो लोकप्रतिनिधी असतो तो आपला कुटुंबाचा कधीच नाही, तो आपल्या जनतेचा प्रतिनिधी होत असतो. अशा या महान नेत्याच्या संपर्कात मला जवळपास 30-35 वर्ष काम करता आलं, त्यांच्याजवळून समजून घेता आलं. आणि मला नेहमी म्हणजे कार्यकर्ता जिवंत कसा ठेवावा हे अजितदादापासून शिकण्यासारखं आहे. 1900 विधानसभेच्या निवडणुकीची गोष्ट आपल्याला माहीत असेल की त्यावेळेस माझी पत्नी सुलभा खोडके यांना राष्ट्रवादीची तिकीट अमरावतीतून मागितली. काँग्रेस पक्ष सोडायला तयार नव्हता. मग दादाला म्हटलं दादा मी थांबून जातो. तर दादा त्यावेळेस बोलले की सुलभाला जरी काँग्रेसकडून लढवायचं असलं तर तिथून लढू आपण, काही हरकत नाही. ते लोक म्हणतात की त्यांना काँग्रेसची तिकीट द्या. म्हणजे आपला कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे, तो इकडे असू द्या किंवा तिकडे असू द्या, आपल्या विचाराचा माणूस जिवंत असला पाहिजे ही त्यांची सातत्यानं भावना त्यांच्या मनात होती. आत्ता या एवढ्या वर्ष काम केल्यावर मला 2-3 वेळे MLC देण्याचा प्रयत्न केला, 3-4 वेळे MLC साठी नाव आलं, पुन्हा मागं गेलं. परंतु ज्यावेळेस आत्ता राज्यपालांच्या नियुक्त्या करायच्या होत्या त्या 12मध्ये माझं नाव आलं, राज्यपालांकडे नावं गेले. परंतु नंतर पुन्हा तिथं 12 नावं करायचे होते, तिथं 8 करायचा निर्णय झाला आणि राज्यपालाकडे गेलेलं माझं नाव मला थांबवायचं काम पडलं. त्यावेळेस मला दादांनी सह्याद्रीवर बोलवलं आणि सह्याद्रीवर दादांनी मला सांगितलं खोडके, राज्यपालाकडे तुमचं नाव गेलं होतं परंतु वरून निर्णय जो आलेला आहे आपल्याला 12च्या ऐवजी 8च सदस्य करायचे असल्यामुळे मी तुम्हाला थांबवत आहे. आणि त्यावेळेस आमचे पंकज भुजबळ आणि इलास नायकवाडी ह्या दोघांचे नावं मला थांबवता येत नाही, ह्या दोघांचे नावं मी पाठवत आहे. परंतु पुढच्या वेळेस मी तुम्हाला 100% करणार म्हणजे करणार. आणि नंतरच्या काळामध्ये बरोबर 1 वर्ष आधी मार्च महिन्यात त्यांनी मला पुन्हा विधान परिषदेवर संधी दिली. हा अजितदादासारखाच नेता असं करू शकतो की ज्याची पत्नी एका विधानसभेच्या सदस्य असलेल्या घरातच एक आमदार असताना पुन्हा दुसरा आपला कार्यकर्ता, परंतु तो कार्यकर्ता 25-30 वर्ष सातत्यानं आपल्यासोबत आहे, त्याचा क्लेम आहे. लोक काय म्हणतील किंवा अजून कोण काय म्हणणार याच्यापेक्षा आपल्याला न्याय देण्याचं काम अजितदादांनी या सर्वांना केलं. आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांना फक्त दादाच ओळखत होते, दादाशिवाय आमच्या पार्टीतलं कोणीही ओळखत नाही. त्या लोकांची आज अशी परिस्थिती आहे की ते काही समजू शकत नाही आहे की पुढच्या काळामध्ये काय होईल. परंतु आम्हाला विश्वास आहे की आमच्या सर्वांच्या आग्रहाखातर माननीय सुरेंद्रराव वहिनींनी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेतली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी पार्टीला आणि आमच्या सर्व समाजाला, आपल्या सर्व व्यक्तींना आधार देण्याचं काम केलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये आपण सर्वजण इथं उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील किंवा आमचे मुख्यमंत्री साहेब असतील, विरोधी पक्षातले आपले उद्धवजी ठाकरे साहेब असतील, त्यांनी सुद्धा आपला अनुभव या ठिकाणी सांगितला. कारण की दादा एक असं व्यक्तिमत्व होतं की ते सर्वसामान्य सर्व पक्षाच्या आमदारांना कोणत्याही हाऊसमध्ये कधीही तुम्ही जा, जर असले तर खेळी मिळणं वातावरण असलं तर ते शांतीची कुवत होती. आज मी तर्फे अजितदादांना, तसंच स्वरूपसिंग नाईक माजी मंत्री, तसंच अशोकजी मोडक माजी आमदार, पटणे साहेब, तसंच श्रीमती नीलाताई देसाई या सर्व सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि